सध्या ठाकरे सेनेचं हे आंदोलन सुरू आहे। पुण्यामध्ये रेल्वेच्या सुरक्षेसंदर्भात हे आंदोलन केले जाते। प्रवाशांची सुरक्षा ही महत्त्वाची आहे असं म्हणत ठाकरे सेनेकडून हे आंदोलन केले जाते। मात्र पोलिसांकडून त्यांना रोखण्याचा प्रयत्न होतोय। कार्यकर्ते मात्र रेल्वे अधिकाऱ्यांच्या कक्षात जाण्याचा प्रयत्न करताना दिसतात। पुण्यातली ही दृश्य आंदोलनाची ठाकरे सेनेकडून हे आंदोलन केले जाते। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडून। सचिन, हे कार्यकर्ते आत कक्षात जाण्याचा प्रयत्न करतात, पोलीस रोखतायत, काय एकंदरीत? आपण पाहतो की शिवसेना उभाटा गटाच्या वतीने पुण्यातल्या रेल्वे स्टेशन DRM कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केलं जात होतं। एकूणच पुण्यातल्या रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेच्या संदर्भात जे CCTV लावायचे होते त्यासाठी विलंब होत आहे आणि ते त्वरित लावावे या मागणीसाठी खरं तर उभाटा गटाचे कार्यकर्ते आंदोलन करत होते। मात्र कुठलाही अधिकारी खाली भेटायला येत नाही। याच्या विरोधात खरं तर हे सगळे DRMच्या कार्यालयामध्ये आज शिवसैनिक जे आहेत ते घुसलेले आहेत आणि अधिकाऱ्यांना भेटण्याची विनंती करत आहेत। एकूणच आपण पाहतोय की पुणे रेल्वे स्टेशन खूप मोठा परिसर आहे। या ठिकाणी सुरक्षेची खूप मोठी जबाबदारी जी आहे ती रेल्वे प्रशासनाकडे असते। मात्र या ठिकाणी जे CCTV लावण्यात येत होते त्याला विलंब लावण्यात येत असल्यामुळे या ठिकाणी शिवसैनिक जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात। पोहोचवूया त्यांनी स्पष्ट सांगितलं की 2 वर्षामध्ये 100 कोटी रुपये आले सुरक्षेसाठी। एकही रुपया न वापरता यांनी पूर्णपणे आम्हाला माहिती दिली की आम्हाला पैशाची माहिती नाही। त्याला जा अधिकारी बाहेरची हिम्मत करत नाही हा अधिकारी। संरक्षणाखाली आम्हाला हात जाऊन देत नाहीये। सुधारता एवढी हिंमत वाढली या लोकांची। 100 कोटी रुपये खायचे, थांबवून बसायचं आतमध्ये, बाहेर येत नाहीये, निवेदन घेत नाहीये। छोटंसं आंदोलनाचं निवेदन आम्ही शांततेच्या मार्गाने 1 तास झालं आंदोलन करतोय, निवेदन घेत नाहीये। एवढा नीचपणा, एवढा नालायकपणा, एवढा हा नालायक आणि नीच अधिकारी हिंदू हृदय सम्राट सरसर्वपती बाळासाहेब ठाकरे यांचा। प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर ठेवून ठाकरे सेनेकडून हे आंदोलन केले जात आहे। पुणे रेल्वे स्टेशनवर CCTV बसवण्याचा मुद्दा आहे। अजूनही CCTV पकडण्यात आलेले नाहीये, त्यामुळे 100 कोटी खाऊन आपण लपून बसायचं। ही असली कसली दादागिरी, ही कसली भ्रष्टाधिकारी दाल लावून बसलाय, खाऊन खाली आम्हाला निवेदन द्यायचं एवढंच बंद आहे। त्यांनी निवेदन घ्यावं आणि आम्हाला आश्वासन द्यावं। पुण्यातील रेल्वे कार्यालयाच्या आतमध्ये खरं तर या ठिकाणी शिवसेनेचं हे आंदोलन जे आहे ते झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। 100 कोटीचा भ्रष्टाचार केलेला आहे ह्या माणसाने। 2 वर्षापूर्वी 100 कोटी कॅमेरासाठी, सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाच्या बारी झाले होते, तरी देखील हा अधिकाऱ्याने त्या ठिकाणी कॅमेरे कुठलेही बसवले नाही। रेल्वे प्रेरवेसच्या ठिकाणी लहान मुलं प्रवाशांच्या सुरक्षेचं काय,
2 वर्षापूर्वी 100 कोटी मंजूर झालेले आहेत. ह्या माणसाने 1 रुपयाचा त्या ठिकाणी कॅमेरा बसवला नाही. हे 100 कोटीमध्ये एक पण कॅमेरा बसवत नाही. लोकांच्या सुरक्षेची कसली या माणसाला काळजी नाही. 100 कोटी ठंब खाऊन बसलेला आहे. पूर्वी पण आम्ही निवेदन दिलेलं आहे. तो काय बोलला, तुमच्यात काय हिंमत असेल तर करा आंदोलन, आम्हाला फरक पडत नाही, आम्हाला फरक पडत नाही आंदोलन करू असा बोलणारा माणूस. आम्ही 1 तास झाला खाली येऊन थांबले, निवेदन करायला खाली येत नाही. काय वाटली पाहिजे. 6 महिन्यापूर्वी आम्ही निवेदन दिलं की तुम्ही या सुरक्षेचं चाक